नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. शिरवळ तालुका खंडाळा जिल्हा सातारा येथे संयुक्त व्याख्यान मंडळ यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सुद्धा 37व्या संयुक्त व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं होतं. शिरवळ गावचे आद्य सरपंच कैलासवासी पांडुरंग भाऊ तांबे यांच्या पवित्र स्मृतीस पुष्पहार अर्पण करून त्यानंतर दीप प्रज्वलन करण्यात आलं. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री राजेंद्र अण्णा तांबे, व्हाईस चेअरमॅन खंडाळा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखाना खंडाळा हे होते. त्याचबरोबर या संयुक्त व्याख्यान मंडळाचे शिरवळचे अध्यक्ष सुनील मळेकर, उपाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, कार्याध्यक्ष ॲडव्होकेट बाळकृष्ण पंडित, मार्गदर्शक रमेश देशपांडे, सामाजिक कार्यकर्ते ईश्वरभाई जोशी, सचिव फिरोज पठाण, खजिनदार चंद्रकांत भरगुडे आणि सहसचिव महेश घाडगे या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते. रविवार दिनांक 1 डिसेंबर रोजी संध्याकाळी कार्यक्रमाची सुरुवात ही करण्यात आली. यावेळी पहिल्या पुष्पाचे व्याख्यान माननीय अर्चना भोर करंटे, प्रसिद्ध व्याख्याता पुणे यांचं झालं. यामध्ये व्याख्यानाचा विषय होता इतिहासातील मर्दानी स्त्रियांचे कर्तृत्व आणि आजचे वास्तव्य. हा विषय घेऊन त्यांनी इतिहासातील राजमाता जिजाऊ, माँसाहेब तसेच ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले तसेच इतिहासातील इतर स्त्रियांनी त्या काळात काय काय पराक्रम केले याची आपल्या सुमधुर वाणीतून खूप सुंदर असं विश्लेषण करून श्रोत्यांची मनं त्यांनी जिंकली व श्रोत्यांकडून टाळ्यांच्या गडगडाटात वाहवाह मिळवली. नगरीमध्ये 37वी संयुक्त व्याख्यानमाला यंदाच्या वर्षी आयोजित करण्यात आली. या व्याख्यानमालेला सुरुवातीलाच प्रथम दिनाचं पुष्प गुंफण्यासाठी प्रबोधनाचं परिवर्तनवादी आपण सर्वांनी मला या ठिकाणी आयोजित केलं. खरं तर दिसायला जरी लहान असले तरी एक तासाने तुम्हाला कळेल की काय जादू येते. त्यामुळं सर, इथं मी जेव्हा बसले होते तेव्हा मी शेजारी सरांना विचारलं की प्रत्येक वर्षी अशी व्याख्यानमाला तुम्ही करता, त्यावेळेस प्रत्येक वर्षी सुरुवातीचा पहिला दिवस अशीच लोक असतात का? सरांनी हळूच मला सांगितलं की जे येतात ना ते मर्द मावळे आणि जे येत नाहीत ते झाडावरचे. तुम्ही कोण आहे? स्वतःसाठी टाळ्या वाजवा बरं जरा. खऱ्या अर्थानं स्तुत्य उपक्रम समाजामध्ये राबवले आणि अशा कार्यक्रमांना वाघ आणि वाघिणीचं काळीज घेऊन तुम्ही या ठिकाणी सगळेजण बसलात. खरं तर आजच्या या कार्यक्रमाचं जे पुष्प मला गुंफण्यासाठी या ठिकाणी तुम्ही आयोजित केलं. खरं तर शिरवळ गावचे आद्य सरपंच कैलासवासी आदरणीय पांडुरंग भाऊ तांबे यांच्या पवित्र स्मृतींना हे व्याख्यान आजचं आपण अर्पण करतोय. त्यांचे पुढील पिढीमधले असणारे चिरंजीव ना, बरोबर, आदरणीय श्री राज. आणि आज नक्कीच या शिरवळ नगरीमध्ये परमात्म्याचा संचार झालाय. अखंड महाराष्ट्राचा कुलदैवत भगवान पांडुरंग, आई तुळजा भवानी, ज्यांनी उभ्या विश्वाला जगण्याचा खरा मूलभूत मंत्र दिला ते तथागत गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्या घरातली मुलगी शिकली, ज्ञानी झाली, स्त्रियांना मुलींना शिक्षणाचा हक्काधिकार आहे हे या भारताच्या भूमीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा जर कुणाला कळलं असेल आणि ज्यांनी भारत पारतंत्र्यात असताना 1 जानेवारी 1848ला भारतातली पहिली शाळा मुलींसाठी महाराष्ट्र राज्यातल्या पुणे जिल्हा इथं भिडेवाडा इथं सुरू केली आणि तुमच्या आमच्या गोरगरिबांच्या लेकीबाळी, बहुजनांच्या 18 पगड जातीच्या लेकीबाळी शिकू लागल्या, ज्ञानगंगा ग्रहण करू लागल्या. असे शिक्षणाची देवता शिक्षण महर्षी महात्मा ज्योतिबा फुले, माझी सावित्रीबाई फुले, सहशिक्षिका फातिमा शेख. देव दगडात नाही, देव हा माणसात आहे. माणसाची पूजा करा, माणसाची सेवा करा असं ज्यांनी बेबीच्या देठापासून ओढून सांगितलं आणि वारकरी, धारकरी, टाळकरी, माळकरी यांची मस्तकं सुधारायला लागली आणि ज्यांना जगानं प्रबोधनकार अशी उपाधी दिली अर्थात संत श्रेष्ठ गाडगे महाराज. नवसे सायासे पुत्रे होती तर का करावा लागे पती. जर नवस करून मुलं होत असतील तर लग्न करायची गरजच काय असं ज्यांनी ठणकावून सांगितलं आणि अवघ्या जगाने ज्यांना जगद्गुरु उपाधी दिली असे जगद्गुरु संत तुकोबाराय. ज्या अर्थी आमच्या स्त्रिया हातामध्ये बांगड्याच घालू इच्छितात त्याच हातानं एकेकाळी स्वराज्यावर गनिम चाल करून येत असेल तर त्याच हातामध्ये आम्ही ढाल आणि तलवार चालवणं विसरलो नाही असं जी मर्दानी ठणकावून सांगते त्या राष्ट्रप्रेमिका अहिल्याबाई होळकर.
स्वराज्याच्या क्रांतीचा उदय कधी झाला बांधवांनो? या महाराष्ट्राच्या उरावरती स्वकीय परकीय सल्तनी सत्ता या महाराष्ट्राच्या उरावर अशा थया थया नाचत होत्या. स्त्रियांची आबरूची आबरू लुटली जात होती. स्त्रियांच्या कुंकवाचा धनी मारला जात होता. गोरगरिबांना कैवारी नव्हता, दीनदुबळ्यांना वाली नव्हता, शेतकऱ्यांना कैवारी नव्हता. आणि अशामध्येच 18 पगड जातीचं, 12 बलुतेदारांचं, गोरगरिबांचं, बहुजनांचं राज्य यावं, मर्द मावळ्यांचं राज्य यावं. आणि जिनं या स्वराज्याच्या संकल्पिकेचं देखणं स्वप्न आपल्या उदरामध्ये बघितलं, अशा स्वराज्य संकल्पिका, राष्ट्रप्रेरिका, राजमाता, राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ, स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले, आई जिजाऊला डोळे लागले. या महाराष्ट्राच्या मातीवरती, या दख्खनच्या प्रांतावरती मुघलांचं तांड माजलं होतं. स्वकीय परकीय सल्तनी सत्ता या महाराष्ट्राच्या उरावर अशा नाचत होत्या. आई जिजाऊला डोळे लागले. भलं मोठं उदर घेऊन आई जिजाऊ भवानी माते पुढे गेले आणि भवानी मातेला आई जिजाऊ दिवा लावू लागली. स्वराज्य संकल्पक शहाजीराजे पाठीमागे उभा आहेत आणि विचारताय, जिजा जिजा सांग, तुला डोळे लागलेत, तुला काय खावंसं वाटतं ग? आता आमच्यातली एखादी असतील, तिला विचारलं असतं, बाई तुला दिवस गेलेत, तुला डोळे लागलेत, तुला काय खावंसं वाटतंय सांग जरा. तर आमची एखादी म्हटली असती ना, तर आमच्या कुंकवाच्या धन्यानं नाही ते चोचले पुरवले असते, आमच्या बापानं आम्हाला नाही ते आणून दिलं असतं, आमच्या सासूबाईनं दिलं असतं, आमच्या आईनं दिलं असतं. गोड आंबट चिबट दगड दोंडे माती सगळं खाऊ वाटतंय, सगळं पुरवलं असतं. स्वराज्याची संकल्पिका, स्वराज्याची उद्धारक आई जिजाऊला डोळे लागलेत. आणि 350 वर्षांपूर्वी आई जिजाऊ असं भलं मोठं उदर घेऊन भवानी माते पुढे दिवा लावतीये. संध्याकाळचा प्रहर आहे, आई जिजाऊ भवानी माते पुढे पदर पसरतीये आणि पाठीमागं स्वराज्य संकल्पक शहाजीराजे म्हणतात, जिजा जिजा सांग, तुला डोळे लागले, तुला काय खावंसं वाटतंय ग? त्यावेळेस आई जिजाऊच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. तस दिशी पाणी माझ्या आई जिजाऊच्या डोळ्यातलं मातीवरती, जमिनीवरती पडलं. तसं शहाजीराजे पाठीवर हात ठेवून म्हणताय, जिजा तुझ्या डोळ्यात पाणी. जिजा काय झालं सांग ना जिजा, तुला डोळे लागले जिजा. अगं नाही ते सगळे डोळे पुरवतो, फक्त मागून बघ. आई जिजाऊ एक नाही दोन नाही, आई जिजाऊ रडू लागल्या. आई जिजाऊ भवानी मातेकडे बघतीये. संध्याकाळची वेळ आहे, दिव्यामध्ये तेल ओतलंय आणि आई जिजाऊ त्या दिवाला, त्या पंतीला वात काढून ती पेटवायचा प्रयत्न करतेय. त्याच वेळेस आई जिजाऊच्या डोळ्यातलं पाणी अंगारात उतरलं आणि आई जिजाऊ भवानी माते पुढे पदर पसरते आणि आई जिजाऊ भवानी मातेला म्हणते, आई जगदंबे, आई भवानी माते, एवढा कौल दे की या गर्भामध्ये क्रांतीचा एक तेज सूर्य जन्माला घाल. अगं आई जगदंबे, हा मराठा विखुरला गेलाय, हा मावळा विखुरला गेलाय. आई जगदंबे, गोरगरिबांना वाली नाही. आई जगदंबे, दीन दुबळ्यांना कैवारी नाही. आई जगदंबे, शेतकरी मरायला लागलाय. आई जगदंबे, यांना कुणीतरी रक्षण करता दे. आई जगदंबे, एवढं कर, या गर्भामध्ये क्रांतीचा एक तेज सूर्य जन्माला घाल. हेच मला डोळे लागलेत. आई जगदंबे, एवढं दे ग. जसं आई जिजाऊनं गारानं घातलं, झालं बांधवांनो. आई जिजाऊचं गारानं भवानी आईनं ऐकलं आणि 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर रयतेच्या सर्वांचं दैवत अर्थात छत्रपती शिवाजीराजा, आबासाहेब म्हणून ज्या मुखानं साथ घालत होतो, आबासाहेब हे देखणं स्वप्न तुम्ही उभं केलं, स्वराज्याचं रयतेचं आबासाहेब हे देखणं स्वप्न स्वतःच्या रक्ताच्या थेंबापर्यंत स्वतःच्या खांद्यावरती पेलवलं. होय आबासाहेब, ज्या मुखानं तुम्हाला साथ घालायचो आबासाहेब म्हणून, आबासाहेब आज तुम्हाला बघण्यासाठी माझ्याकडे डोळे राहिले नाहीत. आबासाहेब, ज्या मुखानं साथ घालायचो त्या मुखामध्ये जीव राहिली नाही. आबासाहेब, ज्या 2 हातांनी तुम्हाला आलिंगन दिलं, आबासाहेब ते 2 हातही माझ्याकडे राहिले नाही. आबासाहेब, पण शेवटपर्यंत तुम्ही आण दिली या स्वराज्याच्या रक्षणाची. होय आबासाहेब, या स्वराज्यासाठी झटलो जगलो आबासाहेब. होय आबासाहेब, तुमचा छावा अर्थात स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, ज्ञात अज्ञात महामानव, युगपुरुष, वारकरी, धाडकरी, टाळकरी, माळकरी, सर्वप्रथमतः बांधवांना आपल्या सगळ्यांच्या जोरदार टाळ्यांमध्ये या महापुरुषांना प्रथमतः विनम्रतेने अभिवादन करूया. खऱ्या अर्थाने बांधवांना माझा विषय फार सुंदर आहे. मी छत्रपती शिवाजी महाराज जगाला ओरडून सांगत नाही, मी संभाजी राजा जगाला ओरडून सांगत नाही. अख्ख्या विश्वाच्या निर्मितीचं दान जिच्या उदरामध्ये दिले, ती आई कशी असली पाहिजे, त्या मर्दानी स्त्रिया कशा होत्या. बांधवांनो, हे सांगण्यासाठी बेंबीच्या देठापासून ओरडण्यासाठी तुमच्या पंचक्रोशीत आल्या. मला आधी आई जिजाऊ सांगायची आहे, मला या मातीतल्या वारसा वसा काय आहे ना हे सांगायचंय. महापुरुष झाले तो, पण महापुरुषांना घडवणारी आजची आई काय करते हे दाखवण्यासाठी तुमच्या गावात आली.
सुरुवातीला सांगते, कानाने आणि काळजाने ऐकणारी दोन माणसं समाजात असतात. या कानानं ऐकलं माणूस त्या कानानं सोडून देतो, पण काळजानं अंतःकरणानं जर ऐकलं तर ते अंतःकरणामध्ये साठवलं जातं आणि त्याचं नाव परिवर्तन आहे. बांधवांनो, ध्यानात धरा. आपल्याला या ठिकाणी फक्त व्याख्यान द्यायचं नाही आहे, आपल्याला प्रबोधन करायचं. आणि मी सुरुवातीलाच सांगितलं, बदल आधी स्वतःपासून झाला पाहिजे. अनेक बदल एकत्र आले की त्याचं रूपांतर परिवर्तनात होतं आणि अनेक परिवर्तन एकत्र आले की त्याचं रूपांतर क्रांतीत होतं. आणि क्रांती ही चिरकाळासाठी असते. क्रांती ही एका रात्रीसाठी नसते, क्रांती एका दिवसासाठी नसते, क्रांती चिरकाळासाठी असते. आणि आपल्याला क्रांती घडवायची. आम्ही नुसतं म्हणतो जिजाऊ जन्माला याव्या दुसऱ्याच्या घरात, शिवाजीराजे जन्माला यावे दुसऱ्याच्या घरात. आम्ही गर्भामध्ये जन्माला येणारी मुलगी मारतोय. दादानी मगाशी परिचय करून देताना सांगितलं ना बांधवांनो, मी सुद्धा एका अशा कुटुंबातून आहे की जिथं मुलीला विरोध होता की काय करणार आहे, दुसऱ्याच्या घरची जाऊन भांडीच घासेल, दुसऱ्याच्या घराचा उद्धार होईल, काय करणार आहे दुसरं करून. पण एक सांगू का, आम्ही म्हणायचो जिच्या हाती पाळण्याची दोरी ती अवघ्या विश्वाला उद्धारी. सरांनी आता ऐकलं ना माझी छोटीशी चिमुरडी कशी भाषण करत. नाही सांगावं लागत लेकरांना. अहो तुम्ही जगाला किती ओरडून सांगणार की जग बदललं पाहिजे. होय, जग बदलणार आहे, आधी सुरुवात स्वतःपासून कर. स्वतः बदला, स्वतः त्या बदलाचा भाग व्हा. परिवर्तन घडणार आहे, अटळ आहे. पण अगोदर आपणच नाही बदलायची भूमिका घेतली तर जग कसं बदलेल. आज इथं व्याख्यान ठेवलंय. काही काहींना वाटलं असेल चला आता 37 वर्षांची परंपरा आहे, मग व्याख्यानाला गेलं पाहिजे. फार सुंदर व्याख्यानमाला असते, पण सर आता काळ बदलायला लागलाय. आमच्या शेतात काय पिकतं याच्यापेक्षा बाजारात काय विकतं हे आम्हाला कळायला कमी पडायला लागलं. आम्ही आमच्या समाजाला सुधारायला जातो, लोक म्हणतात नको का, चांगलं नाहीये ना, चांगलं असलं तर लोक येऊन बसतात. असं आहे का? नाही. लोकांची भूमिका ही झाली आहे, चांगलं आहे ना काय करायचंय मला, वाईट आहे ना सगळ्यांच्या पुढं. आता गौतमी पाटील जर आयोजकांनी आणली असती तर तर काय झालं असतं. गौतमी आली असती तर सर मोठ्याने सांगा, ह्यांना आवाज केला पाहिजे. पुढच्या रिकाम्यात असू द्या, पण एवढं नक्की सांगते माता माय माऊल्यांनो की तुमच्या हातात सगळं आहे, तुमच्या हातात सगळं आहे. शिवाजी राजा येणारच आहे. राजा ज्या कुठल्याही स्त्रीच्या पोटामध्ये जन्माला आला असताना ती प्रत्येक स्त्री आई जिजाऊच आहे. प्रत्येक स्त्री, प्रत्येक माता हिरकणीच आहे. आई कधी आई होणं टाळत नाही, बाप कधी बाप होणं टाळत नाही. मग मुलं होणं का टाळतात. काय कमी पडतंय, काय द्यायचंय जगाला, काय दिलं महापुरुषांनी आम्हाला, काय दिलं आई जिजाऊनं जगाला. आई जिजाऊ म्हटली असती नवऱ्याला जहागीर मिळालीये, पोरगा आनंदानं वाढेल, सुखात राहील, मला काय करायचंय जगाचं. पण नाही, इतिहासातील मर्दानी स्त्रिया मर्दानीच काळीच होत. वेळ काळ नाही बघितली माझ्या आई जिजाऊनं, पण आत्ताची जिजाऊ, आमचं पोरगा 10वीला गेलं, ही आधुनिक जिजाऊ घरातला देव पाण्यात ठेवते आणि देवाला सगळं घालते. माझा पेंट्या, माझा बाबड्या, माझी चिंगी, माझी पपडी चांगल्या मार्काने पास होते, देवा तरच तुला पाण्यातून बाहेर काढेल. बरोबर की नाही. ती जिजाऊ 32 दाताचा बोकड खानाचा स्वराज्यावर चाल करून येत होता. शिवाजी राजांच्या तळहातावर की बाळ शंभूराजा लहान आहे आणि खानाचं संकट स्वराज्यावर फार मोठं आहे. हा खान तुम्हा आम्हा देवदेवतांच्या विटंबना करत या दख्खनच्या महाराष्ट्राच्या मातीत येतोय. हा खान शेतकऱ्यांचं धान्य ओरबडतोय, माता माय माऊल्यांवर अन्याय अत्याचार बलात्कार करत या दख्खनच्या मातीवर येतोय. आणि आई जिजाऊ शिवाजी राजाला म्हणते, शिवराजा खानाचा बंदोबस्त करा. शिवाजी राजाच्या तळहातावरती बाळ शंभूराजा लहान आहे. शंभूराजांची आई शिवाजी महाराजांची पत्नी महाराणी सईबाई साहेब देवाघरी निघून गेल्या आहेत. शंभूराजा तळहातावरती आहे. शिवाजी राजांना असा काळजाशी कवटाळला शंभूराजा आणि शिवाजी राजाच्या डोळ्यात पाणी यायला लागलं आणि गरजली ही भवानी माता आई जिजाऊ. ती म्हणते शिवाजी राजाला, बाळराजे शिवबा, खानाचं संकट स्वराज्यावर फार मोठं आहे. शिवबा जा, खानाचा बंदोबस्त करा. शिवाजी राजा एक नाही दोन नाही. त्यांच्या व्याख्यानानंतर लक्षवेधी ठरलं ते त्यांच्या अवघ्या 5 वर्षीय मुद्रा हिचं भाषण. तिने सुद्धा आपल्या सुमधुर वाणीनं राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या कार्यकर्तृत्वाचा इतिहास मांडला. त्यामुळे तिचंही श्रोत्यांकडून टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आलं व तिचा सत्कार हा प्रमुख पाहुणे राजेंद्र अण्णा तांबे यांच्या शुभ हस्ते करून गौरवण्यात आलं. शिवबा, या स्वराज्याला राखायला हवं, या प्रजेला सांभाळायला हवं.
परस्त्री माते समान त्यास तशी वागणूक द्या, सडीसुडीचा मान द्या. तिच्या आपला कोणी हात घातला त्याची गय करू नका, खांडाळी करा शिवबा. हा शेतकरी म्हणजे ह्या काळ्या इच्छा कुशीतून सोनं पिकवणारा बळीराजा. हा शेतकरी टिकला तर हे स्वराज्य टिकेल. हे गडकोट स्वराज्याचे प्रतीक, हे गडकोटांच राखा शिवबा. आम्ही कायम आपल्या सोबत असू. जगदंब 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 जगदंब. मेरे प्यारे देशवासियों, मैं तुम्हारी भारत माँ गंगा मेरे गोद में आ बैठती है. हिमालय पर मैं गर्व करती हूँ. लोग मुझे सोने की चिड़िया कहकर बुलाते थे, पर अंग्रेजों ने मुझ पर बंधक बना के राज किया. पर मेरे प्यारे वीर सपूतों ने 15 अगस्त 1947 को मुझे मेरी आज़ादी दिलवा दी. पर फिर भी मैं अभी कहाँ सुरक्षित हूँ. हर तरफ आतंकवाद, भ्रष्टाचार, गरीबी, खून मारपीट हो रही है. किसानों की आत्महत्या हो रही है. मेरे गोद में खेलने वाली मेरी बेटियां बलात्कार से मर रही है. धर्म जात पात के नाम पर कटुता लेने वाली मैं सबकी माँ एक ही हूँ. मैं बस इतना चाहती हूँ, रंगों के आड़ में हर कोई रंगा है. रंगों के आड़ में हर कोई रंगा है. यहाँ धर्म और मजहब के नाम पे दंगा है. अरे ए पगले, तू तो बस एक रंग ढूंढ रहा है. यहाँ तो पूरा तिरंगा ही खतरे में है. जिस दिन आप सभी लोग एक साथ होकर मेरा सम्मान करेंगे, वही दिन मेरे शांति, सुकून और अमन का होगा. आओ बच्चों, तुम्हें दिखाए झांकी हिंदुस्तान की. इस मिट्टी से तिलक करो. ये धरती है बलिदान की, ये धरती है बलिदान की. देखो मुल्क मराठों का ये यार शिवाजी डोला था. मुगलों की ताकत को जिसने तलवारों से डोला था. हर पावत पर आग लगी थी, हर पत्थरी में शोला था. बोली हर 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 महादेव की, बच्चा बच्चा बोला था. यार शिवाजी ने रखी थी लाज हमारे शान की. इस मिट्टी से तिलक करो. ये धरती है बलिदान की, ये धरती है बलिदान की. धन्यवाद. तसेच या व्याख्यानमालेचा कार्यक्रम पुढील 7 डिसेंबर पर्यंत रोज संध्याकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत चालणार असून त्यामध्ये दिनांक 2 डिसेंबर रोजी माननीय श्वेता शिंदे, प्रसिद्ध अभिनेत्री लागीर झालं जी फेम यांचं महिला सक्षमीकरण या विषयावरती व्याख्यान होणार आहे. तसेच दिनांक 3 डिसेंबर रोजी माननीय श्री सुहास किर्लोस्कर, प्रसिद्ध व्याख्याते व संगीत तज्ज्ञ विश्लेषक पुणे यांचं गाता रहे मेरा दिल या विषयावरती व्याख्यान होणार आहे. त्यानंतर दिनांक 4 डिसेंबर रोजी माननीय डॉक्टर दत्ता कोहिनकर, प्रसिद्ध व्याख्याते, विपश्यना केंद्र प्रमुख, पुणे यांचं मनाची अमर्यादा शक्ती आणि तणावमुक्ती या विषयावरती व्याख्यान होणार आहे. तसेच दिनांक 5 डिसेंबर रोजी माननीय उज्ज्वला बर्वे, प्रसिद्ध व्याख्यात्या, पुणे यांचं सोशल मीडियाचे अद्भुत विश्व या विषयावरती व्याख्यान होणार आहे. तसेच दिनांक 6 डिसेंबर रोजी माननीय राकेश पिंजण, सरकार, प्रसिद्ध व्याख्याते, पुणे यांचं शंभूराजे तुम्ही होतात म्हणून या विषयावरती व्याख्यान होणार आहे. आणि कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच दिनांक 7 डिसेंबर रोजी माननीय प्रदीप निफाडकर, प्रसिद्ध व्याख्याते, गझलकार, पुणे यांचं गझल उर्दूतून मराठीकडे या विषयावरती व्याख्यान होऊन व्याख्यानमालाची सांगता होणार आहे. एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी संजय चांदगुडे, शिरवळ. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.